विद्वान आहे विद्वानकीचे कोयला बोरगाववाले निघून जातात बरोबर शहाणा आहे पण आता म्हणून काय म्हणत आहे बरोबर आजकाल फॅशन वाढली बाही पाहून शिक्षणाचा जोर आजकाल फॅशन वाढली पाहून शिक्षणाचा जोर सिनेमा पाहून किती बिघडले हे जवान पोरी आणि पोर हे जवान पोर कहाची जोर येते अंगावरती धावून जवान पोर कहाची जोर येते अंगावरती धावून आणि शान बिचारे चुपचाप राहते आपल्या इज्जतीले पाहून आम्ही इज्जतीले भिवून राहिलो शहराले पाहून नाही काय बोला काय एवढा मोठा माणूस आहे पण तरी इट्टल शाहीर काही मानून राहिले नाही माझ्या गाण्याला आधार आहे इट्टल भाऊ राग मानून घ्यायचा नाही मी कोणाला म्हणणार ना तुमच्या मायला ना तुमच्या बहिणीला प्रत्येक याच्यामध्ये लफडा तयार झाला लफडा आहे बरोबर आहे माझा लफड्याचं ना कपड्याचं गाण्यामध्ये बरोबर आहे पोलीस खात्यात दाखवा लफडा पोलीस खात्यात लफडा बँकेच्या खात्यात लफडा बँकेच्या खात्यात लफडा किराणा दुकानात गेलो तिथं लफडा तिथं लफडा 1.5 किलो साखर मागली 2 किलो दिली झाला त्याचा लफडा त्याचा लफडा ज्यानं कार्यक्रमाचा ठेका घेतला तिथे करते घापला एवढा लफडा करते का होते तिथे लफडा लफडा शाहीर हा सांगू कशाला खोट वा 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 सांगू कशाला खोट हा नाव्याचं मोठ फुकट तोंडाचा वाजवते डोबडा ए इथल अरे ना तुला नाही माझा शाहीर बरोबर आहे मला मान ठेवून बोलायचं हो सांगू कशाला खोट वा वा नाव्याचं मोठ फुकट तोंडाचा वाजवते डोबडा घरी नसतानी दोन माणसानी याच्या बायकोची गेल्या लफडा घरी नसतानी दोन माणसानी याच्या बायकोची गेल्या लफडा घरी नसतानी दोन माणसानी याच्या बायकोची गेल्या लफडा सांगू कशाला खोटो असं का हा नाव्याचं मोठं फुकट तोंडाचा वाजवते डोकरा घरी नसताना दोन माणसांनी याच्या बायकोशी केला लफडा बायकोशी बरोबर आहे बायको म्हणजे कोण मी त्या शाहीरले नाही म्हणत गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी हे दोघं पती पत्नी सर्वांनाच माहित आहे बरोबर आहे तर त्या अहिल्यादेवी अशी काही इथे रूपवान नार होती खनखनी सुरक्षित आणि सुरहित बरोबर इंद्राची न चंद्राची राजे हो नेत गेली त्या गेली हा इंद्राची आणि चंद्राची नेत त्या बाईवर नेत गेली ह्या बाईवर नेत गेली हा तर मग ह्या गौतम ऋषी आपलं चंद्र का म्हणते इंद्राले आपण एक गोष्ट जमून घेऊ आपण आपल्याला जायचं आहे जमवली आहे ना एक गोष्ट जमवली का हो बरोबर आहे कसं म्हणते इंद्र कसा म्हणते चंद्राले हा हे चंद्रा चाल म्हणजे आपण निघून जाऊ दुसऱ्या गावी निघून जाऊ दुसऱ्या गावात जाऊ गौतम ऋषीच्या घराजवळ वा वा आणि एक काम कर गौतम ऋषीले मग ते पहाटे 4 वाजताच्या सुमारात आंघोळीची सवय होती यानं झालं आंघोळ करूया चंद्राले म्हणे तू कोंबडा भर बरोबर आहे आणि कुकूस को असा बागदे म्हणे गौतम ऋषी उठून जाते त्या वेळेस मी मग गौतम आपला नाव साधवतो रूप घेतो डाव साधवतो त्याने म्हणत नाही आपण त्याने म्हणून राहिलो गौतम ऋषीच्या बायकोले म्हणून काय म्हणतो हा चंद्र आणि इंद्र रात्रीच्या समयाला रात्रीच्या समयाला गेली अहिल्याची छळखानी कराया छळखानी कराया आणि चिंद्र रात्रीच्या समया गेली अहिल्याची छेडखानी कराया दिला कोंबड्याने बागो घोष को करते ना दिला कोंबड्याने बागो आला तो मासेवर जागो जाऊन गंगेवर चहाडे कोकणा जाऊन गंगेवर
काढते कपडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा हो मग तिथे काय झाली शाहीर झाली आकाशवाणी वा वा. तेव्हा कल्पना आली आकाशवाणी झाली त्यावेळेस कल्पना आली कल्पना आली आकाशवाणी कल्पना आली आता 12 वाजले नाही पहाट झाली वा वा. हे आकाशवाणी त्या गौतम ऋषीशी बोलू लागली बोलू लागली अरे अरे गौतमा तू आले की छेडछाडी केली अरे रे रे रे. आकाशवाणी तेव्हा कल्पना आली आली आकाशवाणी तेव्हा कल्पना आली आता 12 वाजले नाही पहाट झाली 12 वाजले नाही पहाट झाली आता 12 वाजले नाही पहाट झाली. आता तुझ्या आईची छेडखानी होते वा वा वा. त्या आकाशवाणी बोलू लागली बोलू लागली गौतम ऋषी जागा झाला हो गौतम ऋषी कसा बसा उठला गंगेवरून गंगेमधून तो बाहेर पडला बाहेर पडला विचारात आणि पडला त्या हातामध्ये झारी घेतली हा. कशी बशी बिचाराला लंगोट बसली. कसली आणि गौतम घरी आल्या वा. परत आला आला. गौतम ऋषीने ते दृश्य बघितलं बघितलं आया रे मुलं अरे रे काय झालं म्हणजे काय झालं काय झालं आणि गौतम आल्यावर खासो. आल्यावर खास दिला सर्वाला श्राप वा वा पण मोरेश्वर पकडा गौतम घरी आल्यावर खास दिला सर्वाला श्राप श्राप कोणता दिला वा वा त्या अहिल्या देवीला म्हणे तू शिरा होत पडशील पडशील मध्ये राहायची तो श्राप त्या अहिल्या देवीला दिला वा वा. इंद्राले म्हणे तुझ्या अंगाला 1000 छिद्र पडत म्हणे छिद्र पडत बरोबर आहे बरोबर आहे. इंद्राले खरोखरच 1000 छिद्र आहे छिद्र आहे. आणि चंद्राला म्हणे तुझ्या अंगाला डाग आहे तर डाग पण त्याला आहे वा वा बरोबर आहे चंद्राला हा. गौतम घरी आल्यावर खास दिला सर्वाला श्राप मन मोरेश्वर पकडा नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा घरी नसतानी दोन माणसांनी याच्या बायकोशी केला हो लफडा काय म्हणाला शाहीर हो. अरे 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 कामावर जायला हो. काम करायला आता आलो आता हिला घेऊन काहीतरी करावं लागेल ना कामावर जायला आणि उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला गवंड माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवंड माझी बघतोय रिक्षावाला कामावर जायला उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला गवंड माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवंड माझी बघतोय रिक्षावाला काय म्हणतो अरे अरे डुकरा हो कोणाला म्हणतो रे? मी विठ्ठल शाहीर म्हणत नाही. हाताराशिवाय गाणं कधीच म्हणणार नाही. कधीच म्हणणार नाही. बरोबर आहे. अरे अरे डुकरा हा. मारू नको चक्रा चक्रा, चक्रा. कारण विठ्ठल शाहिरानं संधी पाहून घेतली
घेतली पाहून घेतली. किशोर साहेबच्या 2 ढोलका फुटल्या. आता इथं- आता किशोर झोपला स्टेजवर. इथं झोपासाठी नाही आलो. नाही नाही नाही. इथं झोपासाठी आलो नाही. स्टेजवर घायल करण्यासाठी आलो. अरे वा वा वा. काय म्हणत आहे हा. अरे अरे डुकरा हा. माझं कोणते बेटा? दोन जाईल का तर यो तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर दोया तोंड जाईल का तर अरे अरे डुकराला मारू नको चक्रा. अरे अरे डुकराला मारू नको चक्रा. टोन जाईल नरकात तुया टोन जाईल नरकात. टोन जाईल नरकात तुया टोन जाईल नरकात. अरे अरे डोकरा मारू नको चक्रा. अरे अरे डोकरा मारू नको चक्रा. तोंड जाईल का तर दोया तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर दोया तोंड जाईल का तर कारण मी तुम्हाला नाही बोलून राहिलो विठ्ठल. बरोबर हा. ज्यावेळेस त्या धर्मराजाच्या घरी यज्ञ ठरलेलं होतं आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवी 33 कोटी देवी देवताला बोलावण्याचं काम केलं. बरोबर आहे. आमंत्रित केलं. आणि हा स्वर्ण ऋषी होता. काही डुक्कर नव्हता. हा डुक्कर नव्हता. फक्त त्याला डुकराचं तोंड होतं. याचं नाव होतं स्वर्ण ऋषी. आणि तो खरा कृष्ण भगवंताचा परशा होता. त्याचा समोर होता. भक्त होता आपला सुवर्ण ऋषी. हा तर हा सुवर्ण ऋषीला तो कृष्ण भगवंत म्हणू लागला. अरे अरे डुकरा मारू नको चक्रा. तोंड जाईल का तर तू तोंड जाईल का तर ह्या तिथं गेला नाही. सुवर्ण ऋषी त्या कृष्ण भगवंताच्या त्या यज्ञामध्ये गेला नाही. सभेत गेला नाही. पण त्या कृष्णानं म्हणलं अरे माहित नव्हतं तुला रे पहिलं सांग कशाचं चढलं गर्व. माहित नव्हतं तुला रे गर्व तुझा तुझा गर्व चढलं. माहित नव्हतं तुला रे पहिलं सांग कशाचं चढलं गर्व. माहित नव्हतं तुला रे पहिलं सांग कशाचं गर्व चढलं. आणि शिकला तो बसते वा वा. आणि हातपाय फसते. बरोबर आहे. डुकराचे बसत असते चिखलात पोरीत नालीत. अरे चिखलात बसते हातपाय फसते. इज्जत काय पाहतो तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर तेरा तोंड जाईल का तर मारू नको तोंड जाईल का तर तेरा तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर तेरा तोंड जाईल का तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर तेरा तोंड जाईल का तर अरे डोकरा मारू नको चक्रा. अरे अरे डोकरा मारू नको चक्रा. तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर माहित नव्हतं मला रे पहिलं सांग कशात चढलं गर्व. संधी अशी कधी मिळणार नाही. भेद कुणाचा मिळणार नाही. कहणार नाही. शिकला तो बसते हातपाय फसते. वा. इज्जत काय पाहता तू बोलू लागला. मग पुढे काय झालं. काय घडलं. हा हॅलो. नाही कोणाच्या बापाचं भेव. नाही का मला माहित ना हो. मला नाही कोणाच्या बापाचं भेव. शाहीर किशोर आला सांगे खरं खरं. शाहीर किशोर सांगे खरं खरं. नको रो भर मातर दोया तोंड जाईल का तर तोंड जाईल का तर दोया तोंड जाईल का तर
किशोर भाऊ आधी काय म्हणलं विठ्ठल भाऊ काय म्हणलं? आपले दादा आहे मोठे आहे नाही मोठे बंधू आहे पण दादाच म्हणावं लागेल नाही पप्पी दे म्हणे टोचुका म्हणे आले रामलालले म्हणे का श्यामलालले म्हणे पण एक आहे रामाचं नाव घेतलं तर उदार होते पण माझे नाव तही घेईन तही त्याचा कार्यक्रम चांगला होत राहील एवढा आशीर्वाद आहे पण टोचुका म्हणे त्याले आता तुझं टोचतोच पण तुझ्या गाण्याची तोड पाहून घे विठ्ठल भाऊ अरे कबड्डीचा सामना झाला खेळ चांगला झाला पाहिजे बरोबर आहे कारण का पब्लिक बसली आहे वाईट म्हणावं नाही लागत बरोबर आहे कबड्डीचा सामना झाला खेळ चांगला झाला पाहिजे रेडर किती हुशार असला त्याला कमी दाबलं पाहिजे रेडर किती हुशार असू दे विठ्ठल भाऊ किती हुशारी चाल पण आमच्या कौरिकामध्ये जर सापडला ना पार्टीच्या बाहेर फेकून देतो बरोबर आहे म्हणून काय म्हणत आहे आगे काय हो पप्पी दे पारूला चल भाऊ ऐका पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला पप्पी दे पारूला पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला एवढ्या झालं का किशोर भाऊ नाही एवढ्या चांगलं नाही पप्पी दे पारूला या पारूला प्रेम वेळीला प्रेम वेळीला आगे क्या हुआ बोलू नको विठ्ठल शाहीर तुरे वेडा तेवढं शाहिराची गणना नको करू. काय गणना नाही करायची हा. आपल्याला गणना करायची आहे तो का वेडा असतात या ठिकाणी विद्वान आहे त्याला नाही उभायला आपण बोलू नको विठ्ठल शाहीर तू वेडा अरे लाल तोंडाचा तो रे माकडा लाल तोंडाचा अरे रे माकडा बोलू नको शाहीर तो वेडा लाल तोंडाचा तो रे माकडा लाल तोंडाचा तो रे माकडा बोलू नको तुरे वेडा अरे लाल तोंडाचा रे माकडा असं कोणाला सांगितलं कोण लाल तोंडाचा म्हणे माकडा काले शान पण करून आला रे म्हणे बरोबर आले या ठिकाणी आला ना? असं कोण म्हणे ज्यावेळेस बाली आणि सुग्रीव एका ठिकाणी राहत होते राहत होते तुम्हाला 1 रुपयाचा अभ्यास असं विठ्ठल भाऊ आम्हाला काही थोडं बहुत कळत असेल बरोबर त्यावेळेस सुग्रीव आणि बाली एका ठिकाणी राहत होते त्यावेळेस पहा राहुल दादाराजू ठाकरे सोनगाववाले घरी बोलवत आहे दादाराजू ठाकरे
रावण